खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारी बोटी अचानक वादळ सदृश्य परिस्थितीमुळे संपर्क बाहेर गेल्या होत्या। यातील 3 बोटी उरणच्या करंजा बंदरात सुखरूप परत आल्या आहेत। मात्र 2 बोटींचा शोध अजून सुरूच आहे। खोल समुद्रातील मासेमारी सुरू झाल्याने रायगड, रत्नागिरी, पालघर येथील मासेमारी बोटी मासेमारीला निघाल्या होत्या। मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळ सदृश्य परिस्थितीमध्ये जवळपास 20 बोटींचा संपर्क तुटल्याने या बोटी खोल समुद्रात बेपत्ता झाल्या होत्या। यातील उरणमधून गेलेल्या 5 बोटींपैकी 3 बोटी सुखरूप करंजा बंदरात दाखल झाल्या आहेत, तर 2 बोटी अजूनही संपर्कात आल्या नाहीत। यामुळे या बोटींवरील खलाशांचा जीव टांगणीला लागला असून बोटींचा शोध सुरू आहे। आम्ही 26 तारखेला इथनं सकाळी 5 वाजता निघालो, ते संध्याकाळी 4 वाजता आम्ही पोहोचलो। संध्याकाळी 4 वाजता पोहोचल्यानंतर संध्याकाळी वारा बहुत झाला, जाम म्हणजे जाम जोराचा। ते आम्हाला जाळी वगैरे मारायला भेटलीच नाही काय, वारा वगैरे भरपूर झाला। मग आम्ही जाळी मारली नाही। 4 दिवस नांगर टाकून ठेवला, जेव्हा खाण्याचे वादे भरपूर म्हणजे भरपूर लाटा बेचा मोठे होऊन जायचे। मग आम्ही 4 दिवस नांगर उरलो ना, मग 5व्या दिवशी काय सगळं सामान म्हणून संपला। आम्ही जास्त सामान नेत नाही, तर 4-5 दिवसात नेला, पण आपण कसा कंट्रोलमध्ये आपला कसा 2 दिवस 3 दिवस आपलं उरेल आता सामान बाकी शिल्लक ठेव। आम्ही काल संध्याकाळी 3 वाजता नागर उठवला, त्याच्यानंतर आम्ही मग आता 2 वाजता इथे पोहोचलो। म्हणजे आम्हाला 23 तास लागले इथे यायला गोदीमध्ये। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।